थांबा, जर तुम्ही देखील हा व्हिडिओ स्क्रोल केला तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील पैसा कमवण्याची संधी गमावणार आहात. कारण आज आहे आपला काउंटडाऊन टू रिचेस या बुकमधील डे 7. आणि हो, ही जादू फक्त त्यांच्याच आयुष्यात घडणार आहे जे कृतज्ञता व्यक्त करतात, म्हणजे ग्रॅटिट्यूड व्यक्त करतात. डे 7 यामध्ये लेखिकेने आपल्याला खूप सोपी प्रॅक्टिस ही सांगितलेली आहे. ती म्हणजे यू विल रिसीव, म्हणजे तुम्ही रिसीव करण्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहात. त्यांनी आपल्याला खूप सोपी गोष्ट या ठिकाणी शिकवलेली आहे. आपण ज्या वेळेस आनंदी असतो त्या वेळेस आपण रिसीवच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. युनिवर्सला आपली व्हायब्रेशन हे कशा पद्धतीने कळतात, तर ज्या वेळेस आपण आनंदी असतो हे व्हायब्रेशन युनिवर्समध्ये जातात आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत असतात. पण आपण सतत रिसीव मोडमध्ये कसं राहायचं, तर त्यांनी आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. लेखिकेंनी आपल्याला सांगितलेलं आहे फील हॅपी नाव, म्हणजे फक्त आनंदी राहा. ज्या वेळेस तुम्ही आनंदी असाल त्यावेळेस तुम्ही रिसीव मोडमध्ये असाल. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या आयुष्यात येतील. पण आपल्या आजच्या तणावाच्या आयुष्यामध्ये आपण सतत आनंदी राहू शकत नाही. नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करायला हवं, तर लेखिकेने या ठिकाणी काही मूड शिफ्टर्स असणारे अफर्मेशन आपल्याला दिलेले आहेत. जसं की आपण आपल्या जवळच्या मित्राला फोन करू शकतो, आपण आपल्याला आवडतं म्युझिक ऐकू शकतो. एखाद्या वेळेस आपण निराश असलो, दुःखी असलो तर आपल्याला हवं त्या गाण्यावर आपण डान्स करू शकतो. स्वतःसाठी वेळ काढू शकतो. स्वतःसाठी तुम्ही एक हॉट कप कॉफी बनवून पिऊ शकता. मोकळ्या वातावरणात तुम्ही फिरायला जाऊ शकता. अशा पद्धतीचे बरेचसे काही लहान लहान गोष्टी आपण केल्या तर नक्कीच आपला मूड हा स्टेबल राहू शकतो. सतत मूड हा स्विंग होणार नाही. आणि ज्यावेळेस आपला मूड हा स्थिर राहील, आनंदी राहील, त्यावेळेस आपली रिसीव्ह करण्याची फ्रिक्वेन्सी ही युनिवर्समध्ये जाईल आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी लवकरात लवकर हे युनिवर्स आपल्यापर्यंत आणून पोहोचत असतं. मग आजपासून आपण एक मंत्र पाठ करायचा आहे, तो म्हणजे फील हॅपी नाव. सतत आनंदी राहण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. मग भेटूया आपल्या डे 8 मध्ये.